रामकृष्ण हरी. मी रितेश महाराज पाटील, कुंड, मलकापूर, जिल्हा बुलढाणा. मी माझ्या जनसंपर्क कार्यालयातून बोलत आहे. माझा विषय असा आहे की सध्याच्या वस्तुस्थितीचा विचार जर केला, सध्या आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या राजकारणाचा, इतर विषयाचा आणि आपण जर लोकशाहीचा विचार जर केला तर देशामध्ये आपली लोकशाही आहे. पण आज मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की आपल्या देशामध्ये खरी लोकशाही आहे का? याचं कारण माझं वय खूप लहान आहे, पण माझ्या अनुभवातून मी बघतो आहे की अनेक पंचवार्षिक 3 वेळा, 2 वेळा, 5 वेळा, 6 वेळा पंचवार्षिक एकच व्यक्ती आणि आमदार आणि खासदार या राज्यामध्ये, या देशामध्ये निवडून येतो आहे. मग ह्या देशामध्ये इतरही लोक आणि चांगल्या प्रकारे कार्य करणारी आहे, निस्वार्थ जनसेवा करणारी आहे आलशामध्ये. मग त्यांना जनतेची सेवा करण्याचा लाभ कधी मिळाला? आणि हे तेच परत निवडून येत असल्यामुळे हे कोट्यावधी करोडपती बनतात, यांच्या स्वतःचे आणि कॉलेज, शाळा आणि निर्माण करतात. आणि सरकारी स्कूल, कॉलेज हे आता लयाला चालले आहे. सरकारी आणि स्कूल, जिल्हा परिषद, पंचायत समिती शाळा असतील, ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. प्रायव्हेट कॉलेज, स्कूल सुरू झाल्यामुळे त्यांच्या फीज सामान्य जनतेकडून फावल्या जात नाही. शेतकरी वर्गातील लोक आहे, त्यांची गरीब लोक आहेत, त्यांच्याकडनं एवढा खर्च झेपला जात नाही. तरीही कर्ज काढून काही करून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळवण्याकरता ते टाकतात. याचा फायदा आणि हे लोक घेत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. लोकशाहीला वाचवण्याकरता आपण चांगल्या विचाराची लोक आणि लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण पाठवलं पाहिजे. तर माझा एकच विषय आहे की वारकरी विचाराचा, शेतकऱ्याचं हित जाणणारा, शेतकऱ्याचं भलं पाहणारा, समाजाची सेवा करणारा खरा आणि तळमळतेचा कार्यकर्ता, तो कोणताही व्यक्ती असो, त्याला आपण विधानसभेमध्ये निवडून दिलं पाहिजे. दारू, मटण, फुकाचं धान्य या गोष्टीचा विचार न करता आपण स्वतः त्याचा प्रचार आपण केला पाहिजे. त्याचा अभ्यास करून, त्याचा विचार आत्मसात करून आणि वारकरी सांप्रदायिक विचाराचा व्यक्ती, शेतकरी आणि विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे. आज त्याची गरज आहे. आता मी एक कीर्तनकार आहे, मला राजकारण माहीत नाही. राजकारण हा माझा विषय नाही. मी कीर्तनकार आहे, समाज प्रबोधनकार आहे, समाजाची सेवा करतो, संतांची सेवा करतो. राजकारणाशी नातं असणं वाईट नाही, पण राजकारणी असणं वाईट आहे. आम्ही राजकारण करत नाही. महाराज राजकारण करत नाही. जो महाराज राजकारण करतो तो महाराज नाही. राजकारणामध्ये राहून समाजकारण करणं हा आमचा खरा धर्म आहे आणि समाजाला जनजागृती करणं हा आमचा धर्म आहे. आज लोकशाहीला टिकवण्याकरता हा आमचा एक प्रयत्न आहे. म्हणून समाजाला एक विनंती आहे की आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये एक तरी वारकरी विचाराचा, सद्विचारी आणि शेतकऱ्याचं भलं पाहणारा आणि देशाची उन्नती करणारा असा एक नाही, अनेक व्यक्ती आपण विधानसभेमध्ये पाठवले पाहिजे. याचा विचार जनतेने करावा. आलशामध्ये आज सामान्य जनता फार त्रासलेली आहे. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही आणि निवडणुकीच्या वेळी सरकार आणि त्यांना गोड बोलून आणि त्यांच्याकरता फसवणुकीच्या योजना आणि वेळेवर घोषित करतो आणि आपल्याच खिशातले पैसे आपल्यालाच देतात. मग महागाई वाढते, पेट्रोल वाढतं, भाज्या वाढतात, सर्व काही वाढतं. पण हे सर्व आटोक्यात आणण्याकरता शेतकऱ्याला कर्जमाफी नको, शेतकऱ्याला कोणती योजना नको. शेतकऱ्याला फक्त मालाला चांगल्या प्रकारचा भाव पाहिजे. त्याच्या मेहनतीचं कष्ट तो करतो, मेहनतीला त्याला फळ पाहिजे, ते आपल्याला मिळावं ही एक तळमळत आहे. म्हणून जनतेने हा विचार करावा. एवढंच माझं व्यक्तिगत मत समाजासमोर मी मांडत आहे. रामकृष्ण हरी.